श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेत असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज 2 ऑगस्ट आहे. 2 ऑगस्ट 2026 त्या दिवशीचा म्हणजे उपवास सोडवण्यापूर्वी काय करावे किंवा जाणून घ्या. शास्त्रीय कारण किंवा पूजा आणि परंपरेची योग्य पद्धत कशा आहेत किंवा का पकडतात आपण संकष्ट चतुर्थी. तर अशा प्रकारे मी व्यवस्थित स्थिर माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. अशात नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत फर्स्ट पोहोचेल. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्ने कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर आदिनमन गणराजा सर्व देवा आदी देव तू माझा. तर प्रत्येक कार्यामध्ये आदिनमन असतं श्री गणेशांचं. कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा स्थापित करण्यासाठी आपण काय करतो तर गणेशांची पूजा करतो. तर संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडण्यापूर्वी काय करावे, म्हणजे आपण उपवास सोडल्या त्यापूर्वी काय करावे किंवा शास्त्र, पूजा आणि परंपरेची योग्य पद्धती, संकष्ट चतुर्थीचे महत्त्व किंवा हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थी हे भगवान श्रीकृष्णाला समर्पित अत्यंत महत्त्वाचे व्रत मानले जाते. कारण या व्रताशिवाय कोणतेही व्रत पूर्ण होत नाहीत. कारण आपण बघतच आहोत की लग्न कार्य असो किंवा शुभ कार्य असो आधी नमन असतं श्री गणेशांचं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला गणेशांचीच पूजा केली जाते. त्यामुळे सर्वप्रथम स्थान हा गणेशांना असतो आणि नंतर मग बाकीच्या पूजा आपण सुरू करतो. कोणतीही असो, सत्यनारायण असो किंवा घरात कोणता बी शुभ कार्य असो, प्रत्येक कार्याला आधी गणेशांचीच पूजा असते. तर प्रत्येक महिन्यात, तर संकष्ट चतुर्थी कधी येते तर प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला हे व्रत केले जाते. तर या दिवशी भक्त आपले उपवास धरतात, दिवसभर उपास करून भगवान गणेशांची पूजा करतात आणि रात्री चंद्रोदयाच्या नंतरच ते चंद्राचे दर्शन घेऊन अर्पण केल्यानंतरच उपवास सोडतात. तर अनेक जण श्रद्धेने उपवास करतात. मात्र उपवास सोडण्यापूर्वी कोणते धार्मिक विधी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी याबाबत अनेकांना माहिती नसते. तर शास्त्रानुसार उपासाचे पारायण हेही व्रता इतकेच महत्त्वाचे मानले जाते आहे. कारण शास्त्रानुसारच उपवास सोडल्याच्या नंतर काय करावे किंवा काय नाही करू नये हे तेवढंच महत्त्वाचं असतं. तर काय असतं तर ते आपण सांगते मी करावे. तर सर्वप्रथम उपवास सोडण्यापूर्वी काय करावे तर चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊ आधी सर्वप्रथम. तर आज 2 ऑगस्ट रोजी संकष्ट चतुर्थीचा दिवस म्हणजे संकष्ट चंद्रोदय कधी आहे किंवा काय वेळ आहे. तर आज वेळ रात्री 9:47 आहे. तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपवास चंद्रोदयाच्या नंतर सोडला जातो. त्यामुळे आपल्या शहरातील चंद्रोदयाची वेळ पंचांगातून किंवा विषयनीय कॅलेंडर पाहावंच लागतात. आता प्रत्येकाच्याच घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅलेंडर असतात. कोणाकडे महालक्ष्मी असतं, कोणाकडे लक्ष्मी असतं. तर असे वेगवेगळे कालनिर्णय असते. त्यावर तुमच्या चंद्रोदयाची प्रत्येक ठिकाण वेगवेगळ्या असतात. तर कुठे सध्या 9:47 आहे चंद्रोदयाची वेळ. तर त्या वेळेच्या नंतरच तुम्ही हा उपवास सोडू शकतात. त्याच्या अगोदर सोडायला जमत नाही, हे नियमच आहे. तर आपण काही जण काय करतात, संकष्ट चतुर्थी दिवसभर पकडतात आणि रात्रीला कोणत्याही टायमिंगला उपवास सोडतात. तसं नाही. तर चंद्रोदय निघाल्याच्या नंतरच हा उपवास सोडला जातो. तर चंद्रोदयाची वेळ परत एकदा जाणून घ्या. 9:47 आहे चंद्रोदयाची वेळ. त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता. तर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. तर कसे करावे किंवा काय करावे स्नान करून, तर संध्याकाळी शक्य असल्यास, प्रत्येकाला शक्य नसतो, तर शक्य असल्यास संध्याकाळी तर स्नान करून स्वस्तिक वस्त्रे परिधान करावेत. मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेवून पूजा करावी. तर हे लक्षात ठेवा. तर श्री गणेशांची विविध पूजा करतात. त्यानंतरच तुम्ही हा मंत्राचा जप नक्कीच करा की पूजा करते ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. तर संकष्ट चतुर्थीचे व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. तर कथा काय आहे तर मी ते कथा सांगणार आहे तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत. तर गणेशांच्या पूजेनंतर संकष्ट चतुर्थीची कथा वाचल्याची किंवा ऐकण्याची परंपरा आहे. तर काय आहे परंपरा तर व्रत कथा ऐकल्याशिवाय व्रत पूर्ण झाल्याचे मानले जात नाही. तर त्यामुळे शक्य असल्यास पुस्तक पण भेटतो बघा कथेचं चतुर्थीच्या. तर त्यामध्ये छोटीशी कथा असते ती वाचा किंवा तुमच्या आता प्रत्येकाकडेच मोबाईल आलेले आहेत. त्यामुळे यूट्यूबमध्ये पण तुम्ही टाकू शकतात की
म्हणजे संकष्टी चतुर्थीची कथा, किंवा मी पण टाकेल शक्य असल्यास तर नंतरच्या व्हिडिओमध्ये की काय आहे गणेशांची कथा. ती कथा तुम्ही कंटिन्यू ऐका, म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ती कथा तुम्हाला जसा वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही लावून ऐकू शकतात. तर अशी मान्यता आहे की अशी अनेक ठिकाणी श्रद्धा आहे की कथा वाचल्यावरच पूर्ण आपल्या म्हणजे की चतुर्थीचे पूर्ण फळ भेटतं आपल्याला व्रताचे. तर पूजेनंतर गणपतीची आरती करावी, नंतर चंद्रोदयाचे दर्शन घ्यावे. तर संकष्ट चतुर्थीचे सर्वात महत्त्वाचे अंग म्हणजे चंद्रोदय. चंद्र उगवल्यानंतर त्यांचे दर्शन घ्यावे, चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. तांब्यात किंवा कळशात स्वच्छ पाणी घेऊन त्यात अक्षदा, फुले आणि किंवा थोडे दूध मिसळून चंद्राला अर्घ्य अर्पण करावेत. अर्घ्य देताना प्रार्थना करावी. तर कोणती प्रार्थना करावी ते मंत्र सांगते मी. तर कोणती प्रार्थना आहे ती ऐका. हे चंद्रदेवा, भगवान श्री गणेशांच्या कृपेने माझे सर्व संकट दूर व्हावेत, माझ्या कुटुंबाला आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो. तर ही प्रार्थना करून तुम्ही अर्घ्य अर्पण करू शकतात चंद्रोदयाला. तर कसं प्रत्येकाला माहीत नसतं, तर ही प्रार्थना तुम्ही अवश्य म्हणा रात्रीला चंद्रोदयाला पाणी देतोस. तर गणेशांना नमस्कार करून क्षमाचा म्हणजे आपण क्षमा मागतो, क्षमा याचना करावी. तर कोणती करावी, तर पूजा पूर्ण झाल्यावर गणरायाला नमस्कार करून प्रार्थना करावी. हे विघ्नहर्ता, माझ्याकडून या व्रतामध्ये जाणते म्हणजे अनजाणते काही दोष झाले असतील तर मला क्षमा करावी आणि माझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवावे. हा पण तुम्ही म्हणू शकतात नमस्कार करताना हा आहे. तर उपास कसा सोडावा, तर चंद्रदर्शन आणि अर्घ्य दिल्यानंतर प्रथम भगवान गणेशाला अर्पण केलेला नैवेद्य प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि नंतरच पाणी पिणे, फळे किंवा उपासातील पदार्थ खाणे. नंतर आवश्यक असल्यास स्वास्तिक जे भोजन करणे. अनेक कुटुंबामध्येच प्रथम मोदक, लाडू किंवा गूळ खोबऱ्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडण्याची परंपरा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे उपवास सोडू शकतात. अशा प्रकारे तुम्ही संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा कमेंटमध्ये. चला तर मग फ्रेंड नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना श्री गणेशाय नमः. संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग फ्रेंड बाय बाय. श्री स्वामी समर्थ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ.